यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या मुलांचा प्रियकराच्या मदतीने आई आणि प्रियकराने केला खून. 48 तासात खुनाचा छडा लावून हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खून करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील जामदया ते खिल्लार जाणाऱ्या रस्त्यावर दिनांक 8 एप्रिल रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला आणि घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताची ओळख पटवण्यासाठी मयताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असता मयताची ओळख पटली होती. सदरील मयत हा राहणार वडव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता मयत सचिन रामकिशोर राजगुरू यांच्या आईने गावातीलच रामदास विश्राम तनपुरे वय वर्ष 65 यांच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते आणि याच अनैतिक संबंधातून अडसर ठरणाऱ्या मुलाचा आई, प्रियकर आणि एक साथीदार यांच्या मदतीनं खून करण्यात आला असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली असून खुनातील 3ही आरोपींना हिंगोली पोलिसांनी 48 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. हॉटेलला आम्ही नंतर ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कबुली दिली. कबुलीमध्ये असं म्हणाला की त्यांनी हे जो खून केलेला आहे त्याच्यामध्ये एक नरेश पवार नावाचा माणूस आहे, त्याचा पण सहभाग आहे आणि त्यांनी त्याला हायर केलेला आहे. ते 25,000 रुपये देऊन हे दोघे जण जे विक्टीम होतात त्याला घेऊन आले सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांनी त्याला दारू पाजल्यानंतर त्याचा खून केला. संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान 7 एप्रिल रोजी. त्यानंतर हे दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झाला की ह्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो विक्टीम आहे त्याची आई आहे. तर जो मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई याच्यामध्ये प्रेमसंबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून आणि जो विक्टीम आहे तो याच्यामध्ये प्रेमसंबंधामध्ये अडथळा निर्माण करत होता. त्याच्यामध्ये आईने त्यांना त्याचे जो लवर आहे त्याला सांगितलं की त्याचं खून करायचं. मग त्या प्लॅनिंग करून त्यांनी खून केलं. 3ही आरोपी यांना आम्ही अटक केलेलं आहे. आता सर्वांना PCR घेणे का आम्ही पाठवणार. सर, आरोपीने काय जबाब दिला? प्रेमसंबंध कसे आपण म्हणू शकतो? त्या आरोपीने सांगितलं की आमचं आहे. आरोपीचं गाव लोणार आहे आणि आपली घटना आपली हद्दीमध्ये झालेली आहे. आरोपी आणि मयत सगळे बुलढाणा शहरात आहेत.